नमस्कार. अखेर IPLची जत्रा संपली. शेवट वाईट झालं. अजिबात चांगला नाही झाला. चिन्नास्वामी स्टेडियमवर जे स्टॅम्पीड झालं ते खरोखरच खूपच वाईट होतं. असं झालं की जत्रा संपल्यानंतर सगळी पालं उठतात आणि धुरळा आणि एक विषण्ण अशी शांतता फक्त उरते. या IPL नंतर तसंच झालं. या झालेल्या दुर्घटनेनंतर आज क्रिकेटविषयी बोलायची काही इच्छा नाही आहे. झालं ते खूपच वाईट झालं. आता यावरती एकमेकांना दूषणं दिली जातील, राजकारण होईल, असं झालं तसं झालं, होईल सगळं होईल. पण दुर्दैवाने 11 जीवांचा याच्यामध्ये बळी गेलेला आहे. 11 कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. ती रिकव्हरी मात्र कधीच होणार नाही आहे. सॅड एंड टू अ नाईस स्टोरी असा काहीसा प्रकार या बाबतीत झालेला आहे. खूप वाईट झालं. आता इथे असं आहे ना की चूक कोणाची? खरं तर चूक कोणाची? सगळ्यांचीच थोडी थोडी चूक आहे. आपली ही चूक आहे. आपण सुद्धा अतिउत्साही आहोत. कधी कधी आपला उत्साह प्रमाणाबाहेर असा हे होतं आणि त्याच्या अशा या दुर्घटना होतात की ज्या आपल्यालाच भोगायला लागतात. यंत्रणांचाही कुठे कुठे दोष असेल, त्यांच्यातही काही त्रुटी असतील, पण हे सगळं नंतरच्या झाल्या गोष्टी आहे. जे व्हायचं ते होऊ नये ते झालंच. 11 कुटुंबात उद्ध्वस्त झाली. ह्यावर अनेक दिग्गजांनी खूप खूप परखड प्रतिक्रिया दिल्यात आणि त्या योग्यही होत्या. सगळ्यात मला मॅथ्यू हेडनची प्रतिक्रिया फारच परखड वाटली. हॅड दिस इव्हेंट बीन हॅपन्ड इन ऑस्ट्रेलिया, वी वुड हॅव थ्रोन द ट्रॉफी इन द डस्टबिन. खरं आहे हो. कसं आहे ना की ह्युमन लॉसच्या पुढे काही नाही आहे. जेव्हा तुमचं अशी काही वाईट घटना होतात तेव्हा त्याच्यापुढे ट्रॉफी वगैरे काही नाही आहे त्यापुढे. आणि त्यातूनही असं आहे ना, IPL म्हणजे काय अगदी क्रिकेटचं वर्ल्ड कप नाही आहे किंवा अगदी ॲशेस वगैरे असं काय प्रतिष्ठेचं मोठं असं काही नाही आहे. इट वॉज वन ऑफ द इव्हेंट्स, वन ऑफ द शेवटी नॉट हे फारसं महत्त्व नाही आहे त्याला. त्यालासुद्धा एवढं महत्त्व दिलं गेलं. ठीक आहे, महत्त्व दिलं त्याच्याबद्दल काही नाही, पण त्याच्यामुळे पुढे जी दुर्घटना घडली ती किती वाईट होती. खूपच वाईट होतं ते. फार वाईट झालं. असं नको व्हायला पाहिजे होतं. आता त्यामुळे असं झालं ना की ही साला कप नमदू किंवा विराटला 18 वर्ष वाट पाहायला लागली. हे सगळं त्याला काही अर्थ नाही उरला. म्हणजे हे सगळं आउट ऑफ क्वेश्चन आहे. या चिन्नास्वामीमध्ये जे दुर्घटना झाली त्यामुळे या सगळ्यावर असं पाणी फिरवलं गेलं. त्यातून एक गोष्ट नक्कीच आता असं वाटतं ना की आता देर इज अ सिल्वर लायनिंग टू द डार्क क्लाउड. असं आहे की या IPLच्या इव्हेंटमध्ये BCCआयने एक चांगला इनिशिएटिव्ह घेतला होता की सामना जेव्हा सुरू असायचा, तुम्हाला आठवतं आहे का पहा, जेव्हा बॉलिंग टाकत होता तेव्हा त्याचं जे हे दाखवायचे स्क्रीनवर, तेव्हा जर एखादा डॉट बॉल पडला तर पहिल्यांदा एक ग्रीन डॉट यायचा आणि त्यानंतर तिथे एक झाड दाखवलं जायचं. त्याचा अर्थ असा होता की एका डॉट बॉल मागे 500 नवीन झाडं लावली जातील. ही परंपरा BCCआयने सुरू केली 2023चे जे प्लेऑफचे 4 सामने होते त्या सामन्यांपासून. त्यावेळेला सुरुवातीला अगदी किरकोळ 10 की 10 झाडंच पर डॉट बॉल लावली जायची. 24ला गेल्या वर्षीच्या IPLमध्ये त्याचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यावर्षी तर खूपच छान प्रतिसाद मिळाला. म्हणजे असं मी आजच कुठेतरी वाचलं की या IPLमध्ये एकूण 2986 डॉट बॉल्स टाकले गेले. याचा अर्थ असा होतो की जवळजवळ 15 लाख नवीन झाडं लावली जाणार. सध्याच्या ही जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे अशी थोडीशी चांगली झळूक म्हणतात ना, तसंच आहे. बघा, आज परिस्थिती अशी आहे ना की न्यूक्लिअर जो फ्लॅश पॉईंट आहे, दुर्दैवाने भारत न्यूक्लिअर फ्लॅश पॉईंटवर अगदी
टॉपला आहे न्यूक्लिअर फ्लॅश पॉईंटच्या. अशा परिस्थितीमध्ये हे अशा काही काय म्हणतात त्याला, चांगल्या म्हणजे पुढाकार जो घेतला होता BCCI कडून वगैरे, हे सिल्वर लाईनिंग म्हणायचं आहे डार्क क्लाउडला. झालं ते वाईटच झालं. तसंच गौतम गंभीरनी सुद्धा सांगितलं की 2007ला म्हणजे त्या दरम्यान जेव्हा कप जिंकला होता त्यांनी, तेव्हा त्याचं प्रोसेशन वगैरे नको करायला. विदिन स्टेडियम किंवा असं थोडंसं कंट्रोलमध्ये असं त्याचं तुम्ही हे वगैरे सेलिब्रेट करा. जे आजही मला वाटतं असं तो बोलला. अतुल वासननी सुद्धा फार छान हे व्यक्त केलं. अतुल वासन म्हणाला की आपण आपण खरोखरच मॅड आहोत. हे IPL आहे, हे काय वर्ल्ड कप नव्हे किंवा फार मोठा इव्हेंट नव्हे. IPLच्या इव्हेंटसाठी आपण एवढं हे करायची खरंच काही गरज होती का? हां, आता परवाच पहा तुम्ही, गुकेशनी कार्लसनला हरवलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये भालाफेकीमध्ये आपला नीरज, त्यांनी आपल्यासाठी 2 पदकं मिळवून दिली. असे कितीतरी इव्हेंट आहेत की जे मोठ्या प्रमाणावर साजरे व्हायला पाहिजे होते, ते होत नाहीत, पण हे झाले. ठीक आहे, जे झालं ते वाईटच झालं खरं तर. त्यामुळे आज क्रिकेटविषयी काहीही बोलायचं नाही, बोलणारही नाही. फक्त आता हे जे 11 कुटुंबियांची जी अपरिमित हानी झालेली आहे, कधीही न भरून येणारी, त्या 11 अश्राफ जीवांना भावपूर्ण श्रद्धांजली.